चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मुलीला दवाखान्यात घेऊन जायचं रुटीन. आमचं दवाखान्याचं रुटीन कसं असतं ते. इथं मी 5:30 वाजता उठते, कारण आम्हाला 7:45ची बस पकडावी लागते. घरातलं सगळं आवरून इथं मी बिछाना उचलून घेते. पहिला इथं बघताय तुम्ही 6 वाजले. गॅस चालू करून पाणी ठेवते. पहिला रात्री मी माझ्या पोलीसाठी इडलीचं पीठ आणलं होतं. तिला इडल्या खूप आवडतात, कारण दवाखान्यातलं तिकडचं मी तिला बाहेरचं काय देत नाही. ते खाण्यासाठी चांगलं पण नसतं. घरातलं जेवण काही पण नेलं तरी चांगलंच असतं, आणि इडली तर खूपच चांगली असते. इथं मी मीठ टाकून इडलीचं पीठ ठेवलं आहे. आता इथं मी दीदीला उठवून घेते, म्हणजे तिची पण तयारी होईल. सकाळी सकाळी लवकर जायला तिला कंटाळा तर येतो, कारण तिला तिथं खूप गेल्यावरती त्रास होतो. सुई वगैरे लावायची असते, तरी पण तिच्यासाठी जावंच लागतं. तिथं आता उठून तिचा बिछाना उचलते आणि सगळा तिचं आवरून पण घेते, आणि मला मदत पण करते. माझी पोरगी खूप हुशार आहे. आता ती आवरायला घेतले, तोपर्यंत मी इथे इडल्या बनवायला घेते. इडल्या तिला खूप आवडतात, माझ्या मुलाला पण आवडतात, म्हणून दवाखान्यात जाताना तिच्यासाठी मी इडल्याच करून घेऊन जाते. इथं ती ब्रश करते, तोपर्यंत मी बेड साफ करून घेते. कारण बेड व्यवस्थित असला की घर सगळं व्यवस्थित वाटतं, आणि मला पण बेड व्यवस्थित असला की सगळं स्वच्छ वाटतं. घर वगैरे पसारा वगैरे नीट लावला की बरं वाटतं. आता मी गरम पाणी करायला ठेवलं आहे. ते मी गरम पाणी पहिलं पिऊन घेते, मगच माझी आंघोळ वगैरे मी करून घेते. दीदीची आंघोळ झाली. तिने इथं आमच्यासाठी चहा ठेवला आहे, कारण मुलाला पण होईल आणि आम्हाला पण होईल. मी इडल्या बनवायला तिकडे ठेवल्यात, तिने इथं चहा ठेवला आहे. आणि आता ती तिची तयारी करायला घेईल. तिची तयारी होईपर्यंत मी आंघोळ वगैरे करून बाकीचं माझं आवरून घेते, तर ती तिची तयारी करून घेते. इथं मी इडल्यांची चटणी बनवले, इडल्या बनवल्या, आणि डोसे पण बनवलेत राहिलेल्या पिठाचं. आता इथं मी भात गरम केलं आहे, मुलासाठी बी आणि आमच्यासाठी बी, कारण तिकडं खूप सगळं महाग असतं. घरातलं जेवण पौष्टिक पण असतं. इथं आता आम्ही दोघीजणी चहा पितोय. थंडी खूप वाजते. सकाळचे 7 वाजलेले आहेत. आम्ही दोघी आता इथं नाश्ता करतो. थोडंसं काहीतरी खाऊन जातो, कारण तिकडे नाश्ता करेपर्यंत उशीर होतो. मग थोडंसं पोटात काहीतरी असलेलं बरं असतं, आणि तिला पण जास्त मग थकवा होत नाही. आता आम्ही दोघींनी नाश्ता करून दीदीने टिफिन सगळे भरलेत. आम्ही आता घरातून निघायची तयारी चालली आमच्या दोघींची. मुलाला उठवून आता आम्ही इकडं दोघी निघतोय. इथं बाय केलं मुलाला, आणि आम्ही दोघी बसस्टॉपला आलो. बसस्टॉपला आल्यावरती बस तर आमची निघून गेली होती, पण काय हरकत नाही, दुसऱ्या बसची वाट बघितली. बसमध्ये खूपच गर्दी होती, म्हणून काही व्हिडिओ जास्त चांगला शूट नाही झाला. इथं आम्ही दोघी बसमधून उतरलो, आणि दीदी म्हणत होती खूप मम्मी थंडी लागते, तरी पण तिला खूप मजा आली. मग आम्ही दोघी हसत बोलत दवाखान्याकडे चाललो होतो, कारण 5-10 मिनटाचा रस्ता आहे दवाखान्यात जायचा. तिकडे आम्ही बघू शकता, इथं समोरच दवाखाना दिसतोय, आणि सकाळच्या थंडीत खूपच चांगलं वाटते कोवळ्या उन्हात जायला. इथे आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो. मी खाली केस पेपर सगळं काढून वरती आली, तोपर्यंत दीदी तिच्या खाटवरती बसली होती. इथं आता 11 वाजता आम्ही दोघींनी नाश्ता केला, कारण 1 वाजता तिला ब्लड आलं की परत काय खायला द्यायचं नाही. तिचे पप्पा आता आलेत, म्हणून मी आता घरी चालले. दीदीला ब्लड लावला आहे, म्हणून मी आता घरी जाऊन माझे बाकीचे राहिलेले कामं आवरणार आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, छोटासा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.